महिन्यांचे पैसे फेब्रुवारी महिन्यामध्ये एकत्रित मिळणार आहेत। नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा एकत्र मिळणार आहे। तांत्रिक कारणामुळे किंवा ई-केवायसी प्रक्रिया अभावी ज्या महिलांचे हप्ते रखडले होते त्यांना आता दिलासा मिळणार असल्याची माहिती समोर येते आहे। नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीनही महिन्यांचे एकत्रित 4,500 रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत। लाडक्या बहिणींसाठी ही बातमी। लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचे हप्ते मिळाले नव्हते, त्यामुळे अनेक ठिकाणी या बहिणी आक्रमक झाल्या होत्या। जिल्हा कार्यालयावर अनेक बहिणींनी आम्ही बोललेलो आहे। पुन्हा मी सांगतो, मला पत्रकार विचारतात तुम्ही 1,500 रुपये सांगितले, तुम्ही 2,100 रुपये सांगितले। मी त्यांना सांगितलं योग्य वेळी ते पण देणार, मागे हटणार नाही, शब्द फिरवणार नाही। लाडक्या बहिणींसाठी आता मोठी बातमी समोर येते। लाडक्या बहिणींना ई-केवायसी साठी पुन्हा मुदतवाढ मिळणार आहे। होय, कारण ई-केवायसी करूनही हजारांहून अधिक महिलांना डिसेंबरचे 1,500 रुपये मिळालेलेच नाहीत। 31 डिसेंबरच्या मुदतीत ई-केवायसी करताना शासकीय नोकरदार या पर्यायावर चुकून क्लिक केल्यामुळे हा लाभ बंद झाल्याचं समोर आलंय। त्यामुळे आता या महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन फेर तपासणी केली जाणार आहे आणि त्यानंतर ई-केवायसी मध्ये दुरुस्तीची संधी देण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाले। लाडक्या बहिणींसाठी आता ई-केवायसी पुन्हा सुरू झाली आहे। आता फक्त 2 प्रश्नांची द्यावी लागणार सांभाळून उत्तरे। लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी चुकलेली होती किंवा ई-केवायसी तुम्ही केलीच नव्हती अशा लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे। 1 महिना मुदतवाढ झालेली आहे। लक्षात ठेवा, या 2 प्रश्नांची उत्तर आता सांभाळून द्यावी लागणार, नाही तर तुमचे हप्ते कायमचे बंद होतील। पहा, पहिला प्रश्न आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत कार्यरत आहे की नाही। इथं नाही ह्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा एकदा सांगतो, इथं नाही हे सिलेक्ट करायचं आहे। दुसरा प्रश्न आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, भारत राज्य सार्वजनिक संस्थेत सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे। इथं सुद्धा तुम्हाला नाही हाच पर्याय निवडायचा आहे। ऑनलाईन केवायसी सुरू झालेली आहे। ऑनलाईन पद्धतीने केवायसी तुम्ही करू शकताय। अंगणवाडी सेवेकडे जायची आता गरज नाही। हे 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नाही असं सिलेक्ट करूनच पुढे जायचं आहे। आणि लक्षात घ्या, हे झाल्यानंतर तुमची ई-केवायसी पूर्ण होणार आहे। आणि ज्या लाडकी बहिणींची ऑलरेडी केवायसी झाली आहे की नाही हे कसं चेक करायचं, तर तुम्हाला काय करायचं आहे, लाडकी बहिणीची वेबसाईट आहे, केवायसी सुरू झालेली आहे, त्याच्यावर जाऊन आपला आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येतो की या लाडक्या बहिणीची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे। असा जर मेसेज आला तर तुम्हाला पुन्हा ई-केवायसी करायची काही सुद्धा आवश्यकता नाही, हे लक्षात घ्यायचं आहे। लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींची केवायसी पूर्ण झालेली आहे त्यांना आधार नंबर टाकला की तुम्हाला एक मेसेज येतो की ह्या सदस्याची, या लाडक्या बहिणीची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे। तर अशा लाडक्या बहिणी टेन्शन घ्यायची गरज नाही। तुम्हाला डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे 3 हप्ते 4,500 रुपये तुमच्या खात्यात 100% हे पडणार आहेत। आता कधी पडणार आहेत मी पुढे सांगतोय, परंतु ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी होणार नाही अशा लाडक्या बहिणींना ही इथून पुढे एकही हप्ता मिळणार नाही, ह्याचं सुद्धा तुम्हाला आता लक्षात ठेवायचं आहे। त्यासाठी मी जे आता तुम्हाला 2 प्रश्न सांगितलेत, ऑनलाईन पद्धतीने ज्यावेळेस आपण ई-केवायसी करू ते 2 प्रश्न जे आहेत ते मोबाईलवरती आपल्या दिसतील तुम्हाला, आणि ते प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या तिथं नाही हा पर्याय निवडायचा आहे। पुन्हा एकदा व्हिडिओ सुरुवातीपासून बघू शकताय, तिथं मी तुम्हाला नीट प्रश्न वाचून दाखवलेला आहे, त्याचं उत्तर काय द्यायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला नीट व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं, ज्या लाडक्या बहिणींना वाटत आहे की आपलं सगळं बरोबर आहे परंतु तरी देखील मला पैसे येत नाही, तर पहिल्यांदा तुम्हाला चेक करायचं आहे तुमचं नाव पात्र लाभार्थी यादीमध्ये आहे का। जर असेल तर दुसरी गोष्ट तुम्हाला चेक करायची आहे बँक खातं आपलं आहे का। बघा, बऱ्याचदा असं होतं, तुम्हाला तुमची ई-केवायसी केली आहे आणि ई-केवायसी दरम्यान तुम्ही जे आत्ता जे प्रश्न बघितले ते चुकून होय किंवा आहे असं तुम्ही निवडलेलं होतं, त्यामुळे तुमचं नाव पात्र लाभार्थी यादीतून बाहेर पाडलेलं होतं। त्यामुळं त्याच्यात तुम्हाला पुन्हा एकदा दुरुस्तीसाठी 1 महिन्याची परवानगी आपण सरकारकडून मागून घेतलेली आहे। तर पुन्हा एकदा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ई-केवायसी करू शकताय। जर ऑनलाईन होत नसेल तर तुम्ही अंगणवाडीमध्ये जायचं आहे,
तुम्हाला एक फॉर्म मिळतो, तो फॉर्म तुम्हाला भरून हा द्यायचा आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. फॉर्म जो आहे तो फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे, अन्यथा खूप प्रॉब्लेम होणार आहे. तुमचे हप्ते हे कायमचे बंद होतील आणि आपल्याला एप्रिल महिन्यापासून पुढे 21 रुपयांचा हप्ता हा मिळणार आहे, ह्याचे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. नवीन आर्थिक वर्ष ज्यावेळेस आपलं सुरू होणार आहे त्यावेळेस आपल्याला 2100 रुपयांचा हप्ता हा दरमहा मिळणार आहे. तर ज्या लाडक्या बहिणींना आपले 21 रुपये हे पैसे मिळवायचे आहेत त्यांनी ई के वाय सी करणं हे खूप गरजेचं आहे. अन्यथा प्रॉब्लेम काय होणार आहे माहिती आहे, तुमचं नाव पात्र लाभार्थी इथून बाहेर काढलं जाईल आणि इथून पुढचा एकही हप्ता मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला पहिलं आपलं नाव यादीत आहे का नाही पाहायचं आहे. तुम्हाला त्या महिला व बालविकास कार्यालयात जाऊन बघू शकताय, तिथं तुम्हाला प्रॉपर मिळेल. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आपलं काही कारणास्तव म्हणजे इन्कम टॅक्स जास्त असेल, भरलेला असेल किंवा कोणाच्या घरी 4 चाकी वाहन असेल वगैरे वगैरे अशा गोष्टी असतील तर तुम्ही, परंतु ती तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पुन्हा विनंती अर्ज हा करू शकताय. बघा, विनंती अर्ज कशासाठी करायचा असतो, पुनर्अर्ज पडताळणीसाठी, की बाबा माझ्याकडं सगळं व्यवस्थित आहे, माझ्या घरात काही 4 चाकी नाही, माझ्याकडे कोणी इन्कम टॅक्स भरत नाही, आमच्या घरी कोणी सरकारी योजनेत कामाला नाही किंवा सरकारी जॉबला नाही, तर कृपया करून माझा जो लाभ आहे तो सुरू ठेवण्यासाठी तो अर्ज असतो, तो अर्ज तुम्हाला तिथं भरून द्यायचा आहे. बरोबर. आता लक्षात आलं सगळ्याच गोष्टी. आता सगळ्यात महत्त्वाचं, ऑनलाईन पद्धतीने KYC सुरू झालेली आहे आणि त्याच्यावरती सध्या लोड आहे. लक्षात घ्या, भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही, परंतु आता ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवरती KYC पुन्हा सुरू झालेली आहे, तुम्ही ती करू शकताय. माझं असं म्हणणं आहे, तुम्ही सकाळी KYC सुरुवात करा 6-7 वाजता, कारण त्यावेळेस लोड कमी असतो. 10च्या पुढे 5च्या मध्ये खूप लोड असतो, तर KYCला थोडा प्रॉब्लेम येतो. ओके. आता तुम्ही म्हणाल कोणत्या दिवशीपासून आपल्याला जानेवारी, फेब्रुवारी आणि डिसेंबरचा हप्ता येणार आहे. पहा, येत्या 2 दिवसामध्ये आपल्याला GR सहित किती अमाऊंट येणार आहे ते सगळे डिक्लेअर होणार आहे आणि ह्याची सुरुवात ही काही प्रमुख 10 ते 12 जिल्ह्यांपासून होणार आहे आणि काही बँकेत, निवडक बँकेत पहिल्यांदा पैसे हे पडले जातील. त्यासाठी तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, तुम्ही KYC केली आहे का, तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते मिळालेले आहेत, तुमचं KYC चुकलेली आहे का, ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं आपल्याला पाहिजे. त्यासाठी कमेंट्स करा, कोणाकोणाला हप्ते मिळाले आहेत, किती हप्ते मिळाले आहेत, KYC चुकले आहे का. बघा, जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत सरकारपर्यंत आपला मागणी आपण करू शकत नाही, कारण तुमच्या कमेंट्सद्वारेच आपण सरकारकडे विनंती करत असतो की बघा, एवढ्या लाडक्या बहिणींची KYC राहिलेली आहे, एवढ्या लाडक्या बहिणींना लाभ मिळाला नाही, तर अशा आपण विनंती अर्ज सरकारकडे करत असतो. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि काही प्रश्न असतील ते नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.